मित्रांनो, आपली स्वानंदी चक्क आता अंशुमन आणि सुष्मिताला शिकवणार चांगलाच धडा. तर स्वानंदी आता अंशुमन आणि सुष्मिताचं थोबाड पण फोडणार आहे. तर कशा प्रकारे स्वानंदी ह्या दोघांची पण वाट लावते आणि या दोघांना देखील पाय धरून माफी मागायला लागते, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर नसेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या व्हिडिओला हाईप पण नक्की करा, कारण की शेवट तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की ह्या सुष्मिताने सगळ्या लोकांसमोर आपल्या स्वानंदीचा अपमानाला सुरुवात केली असेल. आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे सोबतच मात्र अंशुमन, मल्लिका हे सगळेजण मिळून आपल्या स्वानंदीचा अपमान करत असतात आणि म्हणत असतात की स्वानंदी ही सुष्मितावरती जळते. आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे ती मंदाकिनी, तिला असं वाटतं की स्वानंदी सावत्र मुलगी आहे, त्याच्यामुळे मात्र स्वानंदीला माझ्या सुष्मिताचं सुख देखवत नाही आहे. म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की ही महामूर्ख मंदाकिनीने आजपर्यंत आपल्या स्वानंदीसोबत काहीच चांगलं केलेलं नसतं आणि तिच्यासाठी कोणतीही गोष्ट आजपर्यंत चांगली केलेली नाहीये. आणि तरी पण आपल्या स्वानंदीने हिला आजपर्यंत आईचा दर्जा दिला आणि आईसारखा मान पण दिला. पण ह्या महामूर्ख मंदाकिनीला अजून पण आपली स्वानंदी काय आहे हे समजलंच नाही. तर सगळेजण लोक आता स्वानंदीला नावं ठेवत असतात की स्वतःच्या बहिणीवरतीच असं कोण जळतं. पण मित्रांनो, आता स्वानंदी सगळ्यांसमोर मात्र अंशुमनचा पर्दाफाश केल्याशिवाय शांत बसणार नाही असं वचनच घेते. दुसरीकडे समर राजवाडे एवढ्या लोकांमध्ये देखील स्वानंदीच्या बाजूने उभे असतात आणि ते सगळं पाहून मात्र स्वानंदीला तर प्रचंड आनंदच होतो. कारण तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदीच्या साईडने कोण ना कोण पाहिजेलच हे आपल्याला पण वाटतच असतं. पण स्वानंदी मॅडमवरती पूर्णपणे विश्वास असणारा आपला समर त्या ठिकाणी ज्यावेळेस स्वानंदीच्या बाजूने बोलतो आणि म्हणतो की हे जे काही झालेलं आहे ना आजच्या रिसेप्शनमध्ये, तर या सगळ्याला स्वानंदी मॅडम कुठेच जबाबदार नाही आहे. तर आता मल्लिकाचा हा डाव परत एकदा फसलेला असतो आणि मल्लिकाला असं वाटतं की असं काय करावं लागेल जेणेकरून मात्र स्वानंदी सर्वांसमोर तोंडावरती पडली पाहिजे. तर आता दुसरीकडे मात्र आता अंशुमन आणि सुष्मिता ह्या दोघांचं नातं सगळ्यांना असं वाटतं की खूप लांबपर्यंत जाईल. पण अंशुमनच्या मनात सुष्मिताबाबत काय विचार आहेत हे तुम्हाला चांगले समजले असतील. आणि अंशुमनने आता सगळ्यांसमोर कबूल देखील केलेलं असतं की तो सुष्मिताची साथ आता शेवटपर्यंत देईल. पण मित्रांनो, आता अंशुमनला असं वाटत असतं की ही सुष्मिता खूप बालिश आहे, त्याच्यामुळे काही जरी झालं तरी लवकरात लवकर मला हिचा पिछा सोडवला पाहिजे, नाहीतर असली बालिश मुलगीसोबत माझा संसार तर कधीच होणार नाही आहे. म्हणजेच या ठिकाणी पाहिलं गेलं तर मित्रांनो, आता सुष्मिताचा पूर्णपणे अंशुमनला कंटाळा येत असतो आणि अंशुमन ठरवतो की आता सुष्मिताला पण सोडून द्यायचं. म्हणजेच मित्रांनो, ह्या अंशुमनने नेमकं चालवलंय तरी काय हे पाहून आपल्याला प्रचंड राग येतोय. पण दुसरीकडे मित्रांनो, स्वानंदीच्या डोक्यात एकच प्लॅनिंग चालू असतो की मल्लिका ह्या सुष्मिताच्या मनामध्ये काही गोष्टी चुकीच्या भरवू शकते आणि माझ्या विरुद्ध आणि राजवाड्यांच्या विरुद्ध काही कारस्थान करायला लावू शकते. आणि त्याच प्रकारे ही महाबालिश सुष्मिता त्याच प्रकारे आपल्या स्वानंदीच्या विरोधात आणि समर राजवाड्यांच्या विरोधात सगळ्या गोष्टी करत असते. पण आता किती काही केलं तरी तुम्हाला शेवटी माहीतच आहे की आपली स्वानंदी सुष्मिताला सांभाळूनच घेत असते. पण ही सुष्मिता आता हद्द पार करताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. म्हणजेच ही सुष्मिता चक्क आपल्या स्वानंदीवरती हल्ला करायचं ठरवते. म्हणजेच तिला असं वाटतं की ती बदला घेईल आणि स्वानंदीला गप्प करेल. म्हणजे मित्रांनो, स्वानंदी ज्याचं भलं करायला जाते त्याला वाटतंय माझंच खरं. आणि त्याच प्रकारे स्वानंदीला आता राग पुढे सहन होत नाही आणि स्वानंदी सर्वांसमोर सुष्मिताचं थोबाड फोडताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो हीच आहे की आपल्या स्वानंदीने आत्तापर्यंत खूप साऱ्या अशा गोष्टी केलेल्या असतात, त्यामधून मात्र सुष्मिता सोबतच अंशुमनचं देखील थोबाड फोडणं किती गरजेचं आहे तुम्हाला माहितीच आहे. तर ह्या मल्लिकाला असं वाटतं की यामध्ये माझा काय लॉस होणार आहे होऊन, कारण की त्या सुष्मिताचा वापर करून मी स्वानंदीचा मात चांगलाच उतरवेल आणि त्याच्यानंतर मात्र मी फक्त आनंदाने टाळ्या वाजवत बसेल, कारण की मला ह्या स्वानंदीची बरबादी झालेली पाहिजे आहे. तर आता सुष्मितामध्ये आणि सोबतच मात्र आता अंशुमनमध्ये भांडण व्हायला सुरुवात होते. म्हणजेच तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की ह्या अंशुमन आपल्या सुष्मिताला देखील व्यवस्थित नांदवणार नाही आणि तिच्यासोबत तिची साथ शेवटपर्यंत देणार नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंशुमन हा किती महामूर्ख आहे तुम्हाला चांगलंच माहीत असेल. त्याच्यामुळे ह्याला एकही शिक्षा झालेली नसते. त्याच्यामुळे त्याची मजल आता इथपर्यंत पोचते की तो सुष्मिताच्या जक्क कानाखाली मारतो आणि म्हणतो की तुझा हसला बालिशपणा बंद कर, मी तुझा नवरा आहे, तुझा नोकर नाही, त्याच्यामुळे माझ्या पाठीमागे सारखी सारखी येत जाऊ नकोस. आणि तुझा काय संबंध आहे, तुझं लग्न झाले ना माझ्यासोबत, आता गप एका ठिकाणी बसत जा ना, मला त्रास देऊ नको. आणि तुला जर वाटत असेल की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि मी तुझ्यासोबत तुझ्या त्या बहिणीसारखं म्हणजे समर राजवाडे आणि तुझी बहीण ही दोघांचं कसं नातं एकदम प्रेमाचं गुलुगुलू चाललंय, तसं जर तू विचार करत असेल तर स्वप्नात पण करू नको, कारण की तुझ्यासारख्या मुलीला मी माझी बायको मानतच नाही. म्हणजेच मित्रांनो, सगळ्यात टर्निंग पॉईंट हाच आहे की म्हणजे सुष्मिताला कळतं की तिने किती चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न केलेलं आहे. म्हणजेच याच्या अगोदर आपली स्वानंदी एवढ्या दिवस ओरडू सांगत होती या सुष्मिताला की अंशुमन चांगला मुलगा नाही आहे, त्याच्यासोबत लग्न करू नको, त्याने कित्येक मुलींचं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. पण त्यावेळेस मात्र ही सुष्मिता ज्या प्रकारे
तुम्ही पाहिलंच की अंशुमानच्या प्रेमात आंधळी झाली होती आणि तिचं तेच आंधळं प्रेम आता तिच्या एवढं अंगलट येणार आहे की सांगायलाच नको. आता सुष्मिताला कळतं की तिचा निर्णय चुकलेला आहे, अंशुमान चांगला मुलगा नाहीये. तर दुसरीकडे आता अंशुमान परत अजून एका नवीन मुलीसोबत बोलताना तुम्ही पाहाचाल आणि हा सगळा प्रकार पाहून मात्र सुष्मिताला कळतं की ती आता खूप जबरदस्त ट्रॅपमध्ये फसलेली आहे. दुसरीकडे मल्लिका स्वानंदीला त्रास देण्याच्या नादामध्ये हे विसरून गेलेले असते की स्वानंदीने तिला एक धमकी दिलेली असते की जर तुम्ही परत काही चूक केली तर समर राजवाडे तुम्हाला देखील ह्या घराच्या बाहेर हाकलताना मागचा पुढचा विचार करणार नाही म्हणून स्वानंदीने धमकी दिलेली असते. तर आता मल्लिकाला असं वाटतं की आता काही जरी झालं, जर अंशुमनला त्या सुष्मितासोबत राहायचंच नसेल तर आपण काय करू शकतो. त्याच्यामुळे त्या सुष्मिताची तशी पण लायकी नाही आहे माझ्या अंशुमनसोबत राहण्याची. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला आधीच बोललो होतो, ज्या प्रकारे ह्या मल्लिकाने तिच्या मुलांवरती संस्कार केलेत ना, ते पाहून तर एवढा प्रचंड हिचा राग येतो. तरी देखील मात्र हिचा तोरा काही कमी झालेलाच नसतो आजपर्यंत. तिला वाटत असतं की स्वानंदीला त्रास देणं म्हणजे हेच तिचं एकमेव मिशन आहे. म्हणजेच ह्या महामूर्ख मल्लिकाला कधी समजणार की ती दुसऱ्याला त्रास देते. या सगळ्यामधून तिला काहीच मिळणार नाही. हा फक्त तिचा एकमेव मूर्खपणा होतो आणि तिचा मूर्खपणा आता सगळ्यांसोबत म्हणजेच तिच्याच अंगलट येणार आहे. तर पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की आता सुष्मिताला तिची चूक कळालेली असते. तर सुष्मिता चक्क आता स्वानंदीकडे जाते आणि म्हणते की मला माफ कर, मी तुला ओळखायला चुकले आणि माझ्याकडून सगळ्यात मोठी चूक तर हीच झाली की त्या अंशुमानवरती मी विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत लग्न केलं. तर आता ह्या सुष्मिताला कळून खूप उशीर झालेला असतो. तर दुसरीकडे मात्र ह्या महामूर्ख माजुरड्या मंदाकिनीने आपल्या स्वानंदीचा ज्यावेळेस मात्र त्या रिसेप्शनमध्ये सगळ्यांसमोर अपमान केला होता, आता तिला कळतं की खरंच अंशुमान चांगला मुलगा नाही आहे. कारण की अंशुमान चक्क आता सुष्मिताला मारहाण करत असतो आणि तिला आता सोडून द्यायचं ठरवतो. म्हणजेच मित्रांनो, एवढ्या दिवस अधिरा, रोहन सगळे ओरडून सांगत होते या मंदाकिनीला की अंशुमान चांगला मुलगा नाही, प्लीज त्याच्यासोबत सुष्मिताचं लग्न नको लावू, त्या दोघांचा संसार नाही होणार. पण मात्र ह्या महामूर्ख मंदाकिनीला कोणाचं ऐकायचं नव्हतं. तिला वाटलं की जावयाकडे पैसा खूप आहे, प्रॉपर्टी आहे, त्याचं नाव आहे, बिझनेस आहेत, A to Z गोष्टी. पण हा माणूस कसा आहे त्यांनी अजूनपर्यंत ओळखलेला नसतो. त्याच्यामुळे अंशुमानने सुष्मिताला त्याचे खरे रंग आणि रूप दाखवलेलं असतं. दुसरीकडे आता समर राजवाडे ह्या सगळ्यामध्ये काय करू शकणार, कारण की अंशुमान आधीपासूनच तुम्हाला माहितीच असेल की स्वानंदी आणि समरच्या वाईटावरती टपून बसलेला असतो. तर त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की चिंगीच्या आयुष्यामध्ये ह्या अंशुमानने किती मोठं दुःख लोटलं आणि त्याच्यानंतर वाटत असतं ह्याला की त्याच्या आयुष्यात देखील सुख समाधान येईल. पण समर राजवाडे पुढे आता सगळ्यात भयंकर निर्णय घेतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली स्वानंदी आता सुष्मिताला न्याय भेटावा यासाठी आता अंशुमानची धुलाई करते. म्हणजेच मित्रांनो, सगळ्यांसमोर स्वानंदी अंशुमानचं पण थोबाड फोडते आणि एकीकडे सुष्मिताचं देखील. कारण की त्या दोघांना पण आधीच सांगितलं होतं की तुमचा संसार नाही टिकणार, तुम्ही हे बालिशपणा सोडून द्या. पण अंशुमानने मात्र आपल्या सुष्मिताला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, तिला फसवलं आणि त्याच्यानंतर मात्र काय केलं याने तुम्हाला चांगलंच माहीत आहे. आणि हा सगळं कांड केल्याच्या नंतर मात्र त्या अंशुमानला तरी पण काहीच रिग्रेट नसतो. तर पुढे आता मल्लिका तरी देखील अंशुमानचीच बाजू घेते आणि म्हणते की अरे समर, माझा एकुलता एक मुलगा आहे, तुला माहीतच आहे ना त्याच्या आयुष्यामध्ये संकटापाठीमागून संकट येतच राहिलेली आहेत. म्हणजेच हे सगळं प्रकरण ऐकल्याच्या नंतर मात्र स्वानंदीला समजत नसतं की मात्र समर राजवाडे आता निर्णय काय घेतील. कारण की ह्या अंशुमानने एवढ्या चुका केल्या आत्तापर्यंत, पण त्याला असं पाठीशी घालणं खूप चुकीचं आहे. त्याच्यामुळे पुढे तुम्हाला पाहायला भेटेल की स्वानंदी, अंशुमान आणि सोबतच मात्र सुष्मिता ह्या दोघांचा देखील मात चांगलाच उतरवते आणि दोघांना देखील चांगलाच धडा देखील शिकवते. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.